नमस्कार. राजू परुळेकर शोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. हाथरस प्रकरण मीडियामधनं विरलं असं लक्षात येताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते योगी आदित्यनाथ यांनी जाहीरपणे भाषणामध्ये लव जिहाद नावाची जी काही एक कुपिक मेंदूतून निघालेली एक टर्म आहे किंवा एक वाक्य आहे त्याच्याबद्दल वक्तव्य करून एक नवीन वादाला तोंड फोडलं आहे. मुळामध्ये लव जिहादमध्ये भारतीय जनता पक्षाचे जे हार्ड लाईनर आहेत किंवा कट्टरवादी आहेत, भारतीय जनता पक्षातले कट्टरवादी नेते किंवा संघटना त्यांचं असं म्हणणं आहे की लव जिहाद ही वास्तवामध्ये घडणारी घटना आहे. खरं तर असं काही नाही आहे. लव जिहाद मुस्लिम मुलांनी हिंदू मुलींशी लग्न करण्याला त्यांच्या दृष्टीने लव जिहाद मानतात ते. आता हे एक हास्यास्पद गोष्ट आहे. कोणी कोणावर प्रेम करावं, कोणी कोणाशी लग्न करावं हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. धर्माचा तर नाहीच, पण तसं बघायला गेलं तर एका पद्धतीने जर विचार केला तर कुटुंबाचाही हा प्रश्न थोडा कमी उरतो. तो माणसामधल्या नात्याचा प्रश्न आहे. सर्वात पहिल्यांदा आपण मानव आहोत आणि त्यानंतर आपण स्त्री पुरुष आहोत. त्याच्यानंतर जे विभाजन झालेलं आहे आपलं ते कृत्रिम आहे. त्यामुळे या अशा संकल्पनांना काही अर्थ नाही. बरं, मुस्लिम धर्मामध्ये, इस्लाममध्ये जिहाद या संकल्पनेमध्ये लव जिहाद असं काही नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की लव जिहाद असं म्हणताना हिंदू धर्माच्या ज्या कट्टरवादी जे विचार करणारे लोक आहेत, ज्याच्यात योगी आदित्यनाथ यांनी जाहीरपणे घेतलं, त्याच्यानंतर हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की आमच्याकडे आम्ही असा कायदा करणार आहोत वगैरे. तर मला असं म्हणायचं आहे की हिंदू धर्मामध्ये मुळामध्ये की जातीजातीमध्ये आंतरजातीय जे विवाह होतात त्याच्यामध्ये मोकळेपणा आलेला आहे का मुळामध्ये? का दलित आणि ब्राह्मण किंवा ब्राह्मण आणि इतर जाती किंवा क्षत्रिय म्हणजे राजपूत किंवा मराठा आणि इतर जाती, दलित किंवा बौद्ध यांच्याशी लग्नामध्ये रोटीबोटी बेटी व्यवहार मान्य केला गेलेला आहे का? कारण असा व्यवहार झाल्यामुळे हत्या घडण्याचे प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी अशा सतत होत असतात. किंबहुना दलित वराला घोड्यावर बसला म्हणून मारहाण करण्याचे किंवा जीव जाण्यापर्यंतचे सुद्धा प्रकार घडलेले आहेत. त्यांनी इतर धर्माच्या बद्दल बोलणं हेच मुळात आश्चर्यकारक आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं काही उलटं पण झालेलं आहे किंवा ह्या देशामध्ये अभिसरण इतकं झालेलं आहे की हिंदू मुलांनी मुस्लिम मुलींशी लग्न केलेले. माझ्याकडे नावं आहेत पण मी नावं घेणार नाही कारण त्या माणसांना त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात मला घुसायचं नाही आहे. परंतु या उलटही झालेलं आहे. हिंदू मुलांनी मुस्लिम मुलांशी लग्न केलेले, मुस्लिम मुलींनी हिंदू मुलांशी जशी लग्न केली तशी हिंदू मुलींनी मुस्लिम मुलांशी लग्न केले. त्यातले कित्येक नेते भारतीय जनता पक्षात पण आहेत. पण हे मुद्दे लोकांना, सामान्य माणसांना घाबरवण्याकरता, अपील होतात म्हणून वापरण्याकरता चांगले आहेत असं यांना वाटतं. याच्यामध्ये एक सगळ्यात भयानक गोष्ट जर कोणती होत असेल तर स्त्रीचं वस्तुकरण केलं जातं. म्हणजे पॅट्रिआर्की, पुरुष प्रधानता म्हणून स्त्रीला एक वस्तू आहे, ती एक मालमत्ता आहे. जसं की घरामधले दागिने, घरामधल्या वस्तू, घरामधले मौल्यवान दागिने जसे आहेत तसे कपडे लत्ते, संपत्ती, तशी गाय, गुरं, त्याच्याबरोबर स्त्री असं मानणारे जे मेंदू आहेत तेच अशा प्रकारच्या संकल्पना निर्माण करू शकतात. त्याचं मुख्य असं कारण आहे की बाई, मुलगी, स्त्री हिलाही मन आहे. ती आपला आयुष्याचा निर्णय घेऊ शकते. ती आपलं आयुष्य कसं जगावं हे ठरवू शकते आणि ती तसं ठरवते हे आपल्याला मान्य केलं पाहिजे. या गोष्टीला ज्यांचा विरोध आहे तेच लोक स्त्रियांच्या संदर्भात त्यांना मालमत्ता, आमची मालमत्ता कोणीतरी परके पळवून नेणार अशी आवई उठवतात. आता मुळामध्ये हिंदू धर्माशी संबंधित या मुस्लिम आणि हिंदू विवाहांना आक्षेप घेण्याची सुरुवात कुठे आहे तर सावरकरांनी जे 6 सोनेरी पानं पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये याचे भयानक उल्लेख सावरकरांनी केलेले आहेत. आणि असं आढळतं की सावरकरांनी 6 सोनेरी पानं हे इतिहास संशोधनाचं पुस्तक नसून त्यात भाषेचा एक फुलोरा आणि तो मुख्यत्वे करून तो तिरस्कार इतर धर्मांबद्दल निर्माण करण्याकरता वापरलेला भाषेचा फुलोरा आणि अतिशय मोठी कल्पनारम्यता त्याच्यात वापरलेली आहे. कोणी हे पुस्तक नेटवर अवेलेबल आहे, गुगलवर अवेलेबल आहे, डाउनलोड करून वाचू शकतं. त्याच्यामध्ये आक्षेपार्ह बाबी तर प्रचंड आहेत, पण आत्ता मी तो विषय वापरणार नाही कारण त्याच्यावर ज्या आक्षेपार्ह गोष्टी आहेत त्याच्यावर मी अनेकदा लिहिलेलं पण आहे, बोललेलं आहे, पुन्हा बोलीन. तो स्वतंत्र एक बोलण्याचा विषय आहे. खरं तर एका शोचं 10 शो केले जाऊ शकतात त्याच्यावर. परंतु म्हणजे त्या संपूर्ण पुस्तकामध्ये या संकल्पनेचा उगम त्या पुस्तकात आहे.
आणि त्या पुस्तकामध्ये सावरकरांच्या लेखनामध्ये सातत्याने हे जाणवतं की कुठेही त्यांनी स्त्रियांबद्दल आदराने स्त्री एक अस्तित्व म्हणून आदर दाखवलाय, की देवी म्हणून वगैरे दाखवलं असेल किंवा देवीला नमस्कार करा वगैरे असं सांगितलं असेल, असं म्हटलं असेल अगोदरच्या काळात, अगोदरच्या आयुष्यात, तो मुद्दा वेगळा. पण स्त्री एक माणूस म्हणून तिला आदर करावा असा उल्लेख तर दूरच, पण अशा प्रकारची त्याच्यात कुठेही त्या संपूर्ण पुस्तकाची जडणघडण झालेली दिसत नाही. आणि त्यातूनच हे सगळं बाहेर आलेलं आहे की हां, मग परक्याने आक्रमण केल्यावर मग त्या आपल्या स्त्रियांना बाटवतात का? स्त्रियांना का बाटवतात? पुरुष जे बाटत नाहीत का? पुरुषांचं अस्तित्व हे सुद्धा बदलणारं असत नाही का? आणि धर्मांतून, एका धर्मातून दुसऱ्या धर्मात माणूस जातो, तर आपल्या देशामध्ये जी सर्वात जास्त धर्मांतर झालेलं आहे ते जातीव्यवस्थेला कंटाळून झालेलं आहे. आणि ते सगळ्यात महत्त्वाचं धर्मांतरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लाखो हिंदूंनी बौद्ध धर्मात बौद्ध धर्म आपला धर्म म्हणून स्वीकारला. हे सगळ्यात मोठं धर्मांतर आहे. या पलीकडे जाऊन ख्रिश्चन मिशनरींना दोष दिला जातो. हेच जे हार्डलायनर जे आहेत हिंदुत्ववादी, कट्टरवादी, ते सतत दोष देतात की ख्रिश्चन येऊन इथे मिशनरी आहेत, ते धर्मांतरण करतात. धर्मांतरण कोणाचं करतात? दलितांचं करतात, दबलेल्या जातींचं करतात. का करतात? कारण त्यांना तुम्ही प्रतिष्ठाच मिळू देणार नाही असा बिडा उचललेला आहे. आजही उत्तर प्रदेशामध्ये असं दिसतंय की राजपूत या जातीचा मुख्यमंत्री असल्यामुळे राजपूतांना जास्त स्थान दिलं जातं असं ब्राह्मण ओरडा करतायत. म्हणजे हे सत्य आहे किंवा असत्य आहे यावर आपण चर्चा करू शकतो. पण अशा प्रकारची जातीवादी मानसिकता डोक्यात ठेवून जर राज्यकारभार होऊ लागला किंवा अशा प्रकारचा समाजात मानसिकता पसरायला लागली तर ते धर्माला नाही तर समाजाला घातक आहे. त्यामुळे एका धर्माने दुसऱ्या धर्मावर आरोप करणं, दुसऱ्या धर्माने पहिल्या धर्मावर आरोप करणं, एका धर्माने दुसऱ्या अनेक धर्मावर आरोप करणं, अनेक धर्माने दुसऱ्या धर्मावर आरोप करणं आणि जाती अंतर्गत पुन्हा कलह माजणं, हे देशाची एकंदरीत व्यवस्था मोडकळीला आणणार आहे. त्यामुळे हे लव जिहाद प्रकरण जे म्हणतात ते म्हणणं इतकं वाटतं तितकं सोपं नाही आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण अर्ध्या लोकसंख्येला म्हणजे स्त्रियांना स्वतंत्र अस्तित्व नाकारलं जातं. म्हणजे पुरुषांच्या सांगण्याने पुरुषांचा जो धर्म आहे किंवा पुरुषांचा घरातल्या जी जाती आहे त्यानुसार स्त्रीने वागलं पाहिजे, त्यानुसार तिने लग्न केलं पाहिजे, त्यानुसार तिने आपले निर्णय घेतले पाहिजेत आणि सगळ्या खानदानाची अब्रू ह्या त्या स्त्रीच्या शिलावर, चारित्र्यावर आणि तिच्या योनिसूचितेवर अवलंबून आहे असं मानणारी जी जमात आहे त्यांनी हे काढलेली सुपीक कल्पना आहे. म्हणजे खरं तर कुपीक कल्पना आहे. आणि त्याच्यामुळे इतक्या वर्षामध्ये समाज म्हणून जी आपण प्रगती केली किंवा समाजशास्त्रीय दृष्ट्या भारतामध्ये जी वेगवेगळ्या क्रांत्या झाल्या, उत्क्रांत्या झाल्या, समाज प्रबोधनासाठी महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जे महात्मा फुले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, शाहू महाराज आहेत, यांनी जे प्रचंड मोठं आंदोलन केलं किंवा साऊथला पेरियारांनी केलं, त्याच्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं पेरियारांच्या आंदोलनात खूप असेल, पण मुळामध्ये जो मुद्दा होता तो मुद्दा हाच होता की जाती व्यवस्थेवरच त्यांनी मर्मघातक प्रहार केला. तर ही व्यवस्था जी मुळामध्ये उभी राहिलेली आहे ती जाती व्यवस्थेकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून धर्माधर्मामध्ये कलह माजवून आपल्या जाती व्यवस्थेचे जे खोटेपणा आहे तो लपवण्याचा इथे प्रयत्न होतोय. हा एक भाग झाला. दुसरा भाग आहे की स्त्रीचं स्वतंत्र अस्तित्व मानण्यामुळे स्त्रियांना निर्णय प्रक्रियेत समाविष्ट करायला लागतं. स्त्रियांना आता संपत्तीत तर समान वाटा मिळतोच, कायद्याने तो दिलेला आहे, तो आपण सामाजिक आंदोलनातनं नाहीसा करायचा, हे रिग्रेसिव्ह म्हणजे प्रतिगामी आंदोलन उभं राहत आहे हे दिसून येतं. त्यामुळे हा वरवर दिसला की जिहाद हा शब्द वापरल्यामुळे हा धार्मिक मूलतत्ववादी विरुद्ध धार्मिक मूलतत्ववादी, एका धर्मातले धार्मिक मूलतत्ववादी विरुद्ध दुसऱ्या धर्मातले धार्मिक मूलतत्ववादी असा संघर्ष आहे. तर तसा संघर्ष नसून हा खरा आधुनिक विचार आणि प्रतिगामित्व यांच्यामधला संघर्ष आहे. हा स्त्रीवाद आणि स्त्रीविरोधी विचार यांच्यातला संघर्ष आहे. आणि त्यामुळे ह्याच्या मुळाशी जाऊन ह्याचा पुन्हा पुन्हा विचार करणं आवश्यक आहे की मुलींच्या बाबत, स्त्रियांच्या बाबत वारंवार अशा प्रकारची विधानं ह्या सर्व नेत्यांकडनं केली जातात की ज्याच्यामध्ये स्त्रीचं अस्तित्व दुय्यम मानलं जातं. म्हणजे स्त्रीवादाचं जे एक महत्त्वाचं पुस्तक मानलं गेलं सिमॉन द बोआनी लिहिलेलं सेकंड सेक्स, ते दुय्यम लिंग जे आहे मानलं गेलेलं ते तसंच राहावं याच्यासाठी केले गेलेले हे सगळे प्रयत्न आहेत. म्हणजे या सगळ्या विचारात केवळ हिंदूवादी कट्टरवाद अपेक्षित नाही आहे, तर पुरुषप्रधान हिंदूवादी कट्टरवाद पुन्हा वर्णवादी पण कट्टरवाद पण अपेक्षित आहे, एक सनातनवाद अपेक्षित आहे, प्रतिगामी वाद अपेक्षित आहे. आणि त्याच्यासाठी फक्त एका धर्माचा, मुस्लिम धर्माचा किंवा इस्लामचा बुवा किंवा हावका असं लहानपणी जसं सांगायचं तसा वापर केला जातोय.
प्रत्यक्षात तशी घटना किंवा तशा गोष्टी घडतात असं अजिबात नाही. कुठच्याही लग्नामध्ये व्यवहाराचा एक भाग येतो आणि ती ठरवून केलेली लग्न असतील तेव्हा बैठका होतात आणि तेव्हा हुंडा हा कायद्याने अमान्य असला तरी दिला जातो. नंतर मानपान आम्ही काही मागणार नाही पण तुम्ही मानपान करा असं सांगितलं जातं. तुम्ही थोडीच आमच्या मुलाला काही देणार आहात, तो आता एवढा शिकला सवरला, आम्ही एवढा मोठा केला, तर तुम्ही तुमच्या मुलीला तुमच्या मनाने द्या असं सांगून छुपा हुंडा घेतलाच जातो. या सगळ्या ज्या बाबी आहेत त्याच्यामध्ये स्त्रीचं वस्तुकरण केलं जातं, ते काही कमी पडतंय. यासाठी हे नवीन लव जिहाद प्रकरण पुढे आणण्यात आलेलं आहे, जेणेकरून तुम्ही बांधले जावे, स्त्री बांधली जावी आपल्या धर्मामध्ये, आपल्या जातीमध्ये, आपल्या वर्णामध्ये आणि पुरुषांच्या भोवती. यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जातात. याच्यामध्ये एक सर्वात भयानक गोष्ट अशी होते की स्त्रीच्या प्रगतीमुळे आणि स्त्रीच्या शिक्षणामुळे, मुख्य म्हणजे महात्मा फुलेंच्या काळामध्ये म्हणजे सावित्रीबाई फुलेंनी जो स्त्री शिक्षणासाठी मोठं आंदोलन उभं केलं पुण्यासारख्या शहरामध्ये आणि देशभर कमी अधिक प्रमाणात त्याचे पडसाद उमटले, तर त्यामुळे स्त्रीला जे काही एक श्वास घ्यायला जागा मिळाली, एक जे स्वातंत्र्य मिळालं, त्यामुळे ती आर्थिक प्रगती करू शकली. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये थोडाफार का होईना पुढाकार ती घेऊ लागली. कर्नालसारख्या गावातून कल्पना चावलासारखी मुलगी अवकाशापर्यंत झेपावली. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हरियाणामधनं चाललेले कर्नाल गाव, तर हरियाणामधलं गाव आहे, तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याला मागे नेण्याचं काम ह्या सगळ्या विधानांनी, ह्या सगळ्या कृतींनी, या सगळ्या धोरणांनी, या सगळ्या कायद्यांनी करू पाहतात आणि हे गंभीर आहे. याचा विचार आपण हिंदू किंवा मुस्लिम किंवा भारतीय म्हणून न करता आपण माणूस म्हणून विचार करायला पाहिजे. आपण स्त्री पुरुष समानतेच्या पार्श्वभूमीवर त्याचा विचार करायला पाहिजे. कारण जाती व्यवस्थेमुळे पिचला गेलेला एक समाज पुन्हा दुसऱ्या धर्मव्यवस्थेच्या आधारावर पुन्हा पिचला जाणार, पुन्हा वर्णव्यवस्थेवर पिचला जाणार, पुन्हा स्त्रीला आपल्याकडे घरामध्ये दमनाने दमन करणार तिचं. आणि या सगळ्या नंतर जे उरणार ते कोणत्याही प्रकारचं सुंदर, पुरोगामी, आधुनिक आणि विज्ञानावर आधारित असं असणार नाही. त्यामुळे हा समाज या पुढच्या काळात कुंतलेला आणि रोडावलेला, अत्यंत कुपोषित असा होत जाईल, ही भीती यामध्ये दिसून येते. असं आहे की ज्या समाजांचं मोठ्या प्रमाणावर अभिसरण झालं, आता धर्म ही गोष्ट जी आहे ती गोष्ट माणसाला आवश्यक आहे का, तर धर्म माणसाला आवश्यक आहेही आणि नाही. याचं कारण असं की आपण जेव्हा गुहेतून बाहेर आलो, आपण जेव्हा एक सिव्हिलायझेशन म्हणजे एक समाज, आपण नागरीकरण व्हायला लागलं, तेव्हा सर्वात प्रथम आपल्या भोवतीच्या समाजाला एक मूल्यव्यवस्था देण्याचा, मूल्य प्रदान करण्याचा मानवाचा प्रयत्न होता. वेगवेगळ्या ठिकाणच्या, वेगवेगळ्या भौगोलिक भूभागावरच्या तो धर्म. मग त्या धर्माचं माध्यम वापरून माणसाने धर्माची ती फुटपट्टी वापरून ती चांगली असेल, बरी असेल, खोटी असेल, वाईट असेल, छोटी असेल, मोठी असेल, वेगवेगळ्या धर्माचा वापर करून आपल्या भोवतीचं जग, आपल्या भोवतीचे इतिहास, आपल्या भोवतीच्या संस्कृती, आपल्या भोवतीच्या टोळ्या, आपल्या भोवतीचे स्त्री पुरुषांना समजण्याचा प्रयत्न केला. तो पहिला प्रयत्न होता माणसाचा आणि असं आहे की तो प्रयत्न अर्थातच चांगला होता. त्यामुळे धर्माची आवश्यकता त्या टप्प्यावर पहिली पायरी म्हणून आवश्यक होती माणसाला. परंतु तो प्रयत्न अतिशय वाईट होता. याचं कारण तो पहिला प्रयत्न होता. त्यानंतर माणूस टप्प्याटप्प्याने अत्यंत विवेकवादी विचारसरणी, विज्ञाननिष्ठ विचारसरणी, भौतिकशास्त्र या सगळ्या गोष्टीतून जगाचा गुंता, आपल्या भोवतीच्या विश्वाचा गुंता, आपल्या भोवतीचे समाजशास्त्रीय प्रश्न यांचा उलगडा करत गेला. अधिकाधिक तो विवेकवादी बनत गेला. देव आणि धर्म यांच्या संकल्पनांपासून दूर गेला. त्या पुढच्या पायऱ्या होत्या, पण त्याने सुरुवात धर्मापासून केलेली. त्यामुळे धर्म महत्त्वाचा होता, पण धर्म हा सर्वात तोकडा होता समजण्यासाठी. त्यामुळे धर्माच्या आधारावर कोणत्याही प्रकारचं मोजमाप, कोणत्याही प्रकारची फुटपट्टी, समाजामध्ये टाकलेली फूट आणि सगळ्यात भयंकर म्हणजे स्त्री पुरुष संबंधांबाबत धर्म या गोष्टीचं आवरण वापरणं हे सर्वात भयानक आहे. आणि धर्माचं आवरण 2-3 प्रकारे वापरलं जातं. एक असं नाही आहे की मुस्लिम धर्मामध्ये स्त्रियांचं दमन होत नाही, तितक्याच जोरकसपणे होतं आणि ते निश्चितपणे त्याच्यावर अनेक पुस्तकं पण उपलब्ध आहेत. ख्रिश्चनिटीमध्ये होतं. सगळ्या धर्मांमध्ये स्त्रीला दुय्यम मानली गेलेली आहे, तिला वस्तू मानली गेलेली आहे, स्त्रीला गुलाम म्हणून विकल्या गेलेल्या आहेत, गुलाम केलेल्या आहेत. पण ज्या धर्मामध्ये जाती व्यवस्थाच आहे, त्याशिवाय स्त्रीला दुय्यम मानली गेली, त्या धर्माला इतर धर्मावर आरोप करण्याचा कोणता अधिकार नाही. या सगळ्या धर्मांच्या मधल्या स्त्रीच्या दुय्यमत्वाचा स्वतंत्रपणे विचार केला जाऊ शकतो, पण त्याचा कोणत्याही लग्नाशी, विवाहाशी, 2 कुटुंबातल्या संबंधाशी संबंध लावणं अतिशय चूक आणि घातक आहे आणि सामाजिक अभिसरणासाठी अत्यंत अयोग्य आहे. याचं कारण असं
की हे राष्ट्र म्हणजे भारत असो किंवा भारताच्या भोवतीचा आशिया खंड जे आहे किंवा जग अख्खं अनेक साती खंड जी आहेत आपल्या भोवतीची, ती सगळे खंड ते सामाजिक अभिसरणातनं उभे राहिलेत. त्यांच्यामध्ये अनेक प्रकारचे लैंगिक, अनेक प्रकारचे मानसिक, अनेक प्रकारचे सामाजिक, अनेक प्रकारचे बौद्धिक असे विवाद झाले, वाद झाले, संबंध निर्माण झाले. त्यातून नवीन पिढी जन्माला आली. त्यांनी अनेक प्रकारचे वाद निर्माण केले आणि अशा अभिसरणातनं एक आधुनिक संस्कृती, एक प्रबोधन युग आणि एक वेगळ्या प्रकारची विचारसरणी आणि कोंडी फोडणारी नवीन नवीन क्रांती उभी राहत गेलेली आहे. आणि मानवाच्या संस्कृतीचा हजारो वर्षांचा इतिहास हेच सांगतो. आणि याच प्रकारची क्रांती जरा हळू का असेना भारतात सुद्धा होत राहिलेली आहे. आणि अचानक तिला प्रतिबंध घालून तिला प्रतिगामी बनवण्याचा प्रयत्न आणि जी पावलं टाकली जात आहेत ती अत्यंत शॉर्ट सायटेड म्हणजे ऱ्हस्वदृष्टी आहेत आणि ती घातक पण आहेत. त्यामुळे आपण ह्या गोष्टींना ताबडतोब थांबवलं पाहिजे. याचं कारण असं की केवळ धर्मावर आरोप करून तुम्ही थांबणार नाही. नंतर तुम्ही सांगणार की मग ब्राह्मण दलित आणि यांच्या संबंधावर पण अजून काहीतरी तुम्ही त्या विवाहावर पण अजून एक काहीतरी नाव शोधून काढू शकाल. त्याला जिहाद म्हणता येणार नाही पण मग काहीतरी दुसरं करता येईल. मग अजून काहीतरी दुसऱ्या आंतरजातीय विवाहावर अजून काहीतरी नाव काढता येईल. मग त्याच्यावर पण प्रतिबंध लावता येईल. ह्याला अंत नाही. मग मनुस्मृतीमधले जे ठळक जे नावं आहेत ती लावून अजून काही विवाहांना प्रतिबंध, म्हणजे स्त्रीला अनुक्रमे गुलाम बनवण्याची ही प्रक्रिया आहे एकीकडे. दुसरीकडे धर्म या नावाखाली वर्णवर्चस्व लादण्याचा पण प्रयत्न आहे. आणि हे प्रतिगामित्व सतत अत्यंत प्रतिगामी पद्धतीचं बोलणारे, अत्यंत प्रतिगामी पद्धतीचं वागणारे, अत्यंत जुनाट आणि कोणत्याही प्रकारच्या विवेकनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठेशी फारकत घेतलेल्या लोकांकडनं केलं जात आहे. आणि आज ते शासन संस्थेचा भाग आहेत ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि याच्याविरुद्ध तरुणांनी सातत्याने विचार करून तरुणांनी आणि तरुणींनी आणि त्याच्याविरुद्ध सतत बंड उभारलं पाहिजे. ते वैचारिक बंड असायला पाहिजे. या बाबतीमध्ये आपले अनेक पूर्वज जसे की महात्मा ज्योतिराव फुले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, शाहू महाराज आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी केलेली कृती म्हणजे खरं तर या सगळ्यामध्ये स्त्रियांच्या बाबतच्या उदार दृष्टिकोनाला त्याच पुस्तकामध्ये 6 सोनेरी पाण्यामध्ये सावरकरांनी चिमाजीप्पा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना दोघांनाही दोष दिलेला आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की आपल्या विरोधात असलेल्या किंवा आपल्या शत्रू असलेल्या परधर्मीय स्त्रियांना सन्मानाने वागवण्याची छत्रपती शिवाजी महाराजांची वृत्ती ही त्यांना दुर्गुण आहे असं सावरकरांनी लिहून ठेवलेलं आहे. त्यातून म्हणजे ही मूळ बीज आहे. त्या बीजाचा आता वृक्ष झालेला आहे पण तो वृक्ष हा अमृत वृक्ष नसून विषवृक्ष आहे. आणि त्याच्याकडे आपण गांभीर्याने पुरेशा पाहिलं पाहिजे. किंबहुना नवीन मुलं मुली जेव्हा समाजाकडे, आपल्या नात्यांकडे, आपल्या समाजशास्त्रीय आणि लैंगिक विचारांकडे जेव्हा कुतूहलाने पाहतात तेव्हा अशी भाषणं त्यांना ऐकायला येऊ नयेत, असे कायदे त्यांना बंदिस्त करू नयेत त्यांना. यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत. आणि या सगळ्या गोष्टींना गंभीरपणे घेण्याची वेळ आलेली आहे. मला असं वाटतं की ह्याला जर आज आपण गंभीरपणे घेतलं नाही तर कदाचित अर्धी पिढी वैचारिकदृष्ट्या गुलाम होईल आणि अर्धी लोकसंख्या म्हणजे स्त्रिया ह्या वास्तवात गुलाम होतील. ही भीती आपल्यासमोर आवासून उभी आहे. त्याला आपण कसं सामोरं जातो हाच खरा पुढच्या काळातला प्रश्न आहे. धन्यवाद. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.